तूच आहेस ना मांजर? हा, आधी तू आमच्या अजिंक्यांना बोका बोका केलंस, दुसऱ्या पोरी बरोबर त्यांचं नाव जोडत होतीस, पण या सगळ्याच्या मागे तूच आहेस. मी म्हणजे? तुझं नाम आमच्या अजिंक्यांचं सुरू आहे. तुला कोणी सांगितलंय? नुसतं वरवर दाखवायचं की काय नाही, पण आतनं काय आतनं? तुम्ही कुठल्या तरी बागेत भेटायला गेला होता, हे खरं आहे का नाही? बायको कशी पाहिजे? कशी? जीजी म्हणती तशी, एकदम खमकी, माझ्या घराला सांभाळणारी. हा, दिसायला देखील नसली तर चालेल ना, मनानं अशी सुंदर पाहिजे ना की तिचा चेहरा जिवारी कोरावा असं वाटलं पाहिजे. आता कुठं शोधायची अशी पोरगी? शोधायला कशाला पाहिजे, एकदा वर्दीत तर येऊ दे मला, मग बघ कशी येते माझ्या माग माग. होय, बघू की. बघशीलच तू. हसायला काय झालं? मग आजकालच्या पोरांना इतकं बडक नटलेलं नाही आवडत. आजकालच्या पोरांना पोरगी जशी आवडेल तशी सजायला पाहिजे ना. तूच ये इकडं आणि सांग की काय करायचं ते. तिथलं एक सांगू का? काय? तू कसं मेकअप बिकअप करत जाऊ नको, तू जशी आहेस ना तशीच छान दिसतेस. तो नेमका कसा पोरगा पाहिजे सांग? प्रत्येक पोरीला असं वाटतं की आपल्यावर कोणतरी प्रेम करणारा असावा, पण फक्त माझीच काळजी घेईल असा पोरगा मला नको. माझ्या बरोबर सगळ्यांना जपल असा पोरगा मला पाहिजे, ज्याची स्वतःची काहीतरी स्वप्न असतील, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडणारा पाहिजे. लोकांना त्याला बघताच सलाम ठोकला पाहिजे. त्याचं रुबाब तर असा पाहिजे की पोरी त्याला बघताच डायरेक्ट पाटलाच्या दवाखान्यात ऍडमिट. अरे 100 वर्ष आयुष्य बघ तुला. अरे मावशी आताच म्हणत होती विका फोन कधी करणार म्हणून. अरे आज रविवार आहे ना, म्हणून इकडे सगळं आरामात असते, म्हणून म्हटलं जरा उशिरानेच करावा कॉल. आई आहे का तिथं? हा हाय की, थांबत येतो. हॅलो. हॅलो आई, कशी आहेस? मी हाय बरी. तू कसा आहेस? मी बी बरा आहे. आणि औषधं घेतेस ना वेळेवर? माझी काळजी घ्यायला माझं लोक आहे की इथं. माझी औषधं, माझं खाणं पिणं सगळं टायमावर आहे. तू नीट आहेस ना तिथं? होय बरं आहे. अगं पण लय पुतवते तिथं, जीव जातोय पाक. तू जर ट्रेनिंग सोडून जर आलास ना तर चांगलं कुणी तुझा नडग्या सडकून काढते बघ. अगं नाही, ट्रेनिंग कशाला सोडून येतोय, आता आलो तर डायरेक्ट वरतीच घालून येणार. वय तो बी इथली नको काळजी करू. आज हाय इथं का बघ आज काय म्हणतो. काय फौजी कसं काय? अरे एक नंबर भावा. ट्रेनिंग चालू नीट? अरे जोरात चालले. सकाळी 5 वाजता जे सुरू होतंय का नाही ते 5-7 पर्यंत चालूच असते बघ. बाकी आपलं हुबला कुठे? अरे रविवार आहे ना, बापूनी सकाळपासून त्याला दुकानात डाललंय. होय. बरं झालं. बाकी शितली काय म्हणती? आहे की मस्त आहे. अरे वा, तू केव्हापासून शितली बद्दल चांगलं बोलायला लागलास? आणि वाईट कधी बोलत होतो? बरं ते राहू दे. हा, पूजा काय म्हणते? अरे मागाशी फोन केला होता मी, उचललाच नाही. बघू नंतर करतो परत. विक्या, हा अरे का माझ्या तर रोज स्वप्नात येते आर्मी ट्रेनिंग सेंटर. अरे स्वप्नातल्या दुनियेसारखंच आहे इथं. शेवटचं चान्स आहे रिओ. पुढच्या वर्षी माझं वय बी बसणार नाही. काय बी करून मला यावर्षी केलंच पाहिजे बघ. अरे होईल होईल. अरे माझा आशीर्वाद आहे तुला. आणि तसं बी मी बी इथं वाट बघतोय तुझी. तू कवा इथं येतोयस आणि तुझ्या सिनियर विक्रम राऊतला सल्यूट मारतोयस. ते मी तुला सल्यूट मारतोय, वाट बघ. अरे बघशील बघशील कोण कोणाला सल्यूट मारतय ते. बर ऐक, लंच टाइम झालाय, तुला करतो नंतर फोन. काय? वा लंच, वा रे वा, एकदम इंग्लिश का? अरे इथं सगळं तसंच असते. तू ये मग कळेल तुला. बर बर बर, जा जेव जा, ठेवतो. चल ठेवतो. राहुल्या,
विके गेल्यापासून चुकल्यासारखं वाटतंय का रे? होईल का मला बी तसंच वाटतंय. तेवढा का सकाळ सकाळी दुकानात यायचा, टाइमपास तरी व्हायचा, आम्ही दोघं कुडी सोडवायचो. आता ते बी नाही. तुला विके कशाला लागतो दिवस काढायला? तू काय कोणाला पकडून टाइमपास करशील? असू दे. हो आज्या, तुला एक लका सांगायचं राहिलं की काय? आज मी कुणाची दाढी केली माहितीये का? हं. तुझ्या मामाची केली. मामा कधी? तू सकाळी गेल्यावर. अरे पण मामा का आलता तुझ्याकडे दाढी करायला? का म्हणजे? अरे मामा बाहेर दाढी करतच नाही. आणि त्यात तो तुझ्याकडे कसं आलता काय कळलं का? होय, काय कळना म्हणजे? राहुल नाम है मेरा, मेरे दाढ़ी के चर्चे गाव गाव में है. आणि हो, मामा पण हेच म्हणत होता. आणि अजून काय म्हणत होता? म्हणत होता की तुम्ही तुमच्या मनाला आवडेल ते करताय. काके तुम्हाला लय आनंद होत असेल ना माझं लग्न होणार त्याचा? होय तर. म्हणजे माझं लग्न झाल्यावर मी गेल्यावर बी तुम्ही असेच आनंदी राहणार? अगं असं थोडीच होणार आहे. तुझी तर लय आठवण येईल बघ. मला तर ना एखाद दिवस तू हे घर सोडून नवऱ्याच्या घरी जाणार आहेस ना, या विचाराने जीव घाबरायला होतोय बघ. तरी बी लग्न लावून द्यायचंय व्हय माझं? असं बोलू नकोस बर का. तुला ना कसं समजावं हेच कळत नाही बघ. हे बघ, आता तुला जबाबदारीनं वागायला पाहिजे बर का. जबाबदारी ना? हा, म्हणजे आता पोरकटपणा बंद करायचा. गावात आता जास्त फिरायचं नाही आणि पोरांशी पण जास्त बोलायचं नाही. का? अगं आता लग्नाचं बघायचं म्हणजे पोरच्या जातीला ह्या गोष्टी जपाव्याच लागतात. काके का माझ्या लग्नाच्या माग लागलाय? अरे बाळा, आता तुझं लग्नाचं वय झालं. लवकर लग्न झालं म्हणजे बरं असतंय. नीलम, हा बघ, हा जरा चांगलं वाटतंय. फलटणचं निंबाळकर आहेत. अहो एकदम चांगलं घर आहे. आणि ही निंबाळकरांची माणसं का नाही एकदम साधी आहेत. आम्हाला स्थळ चांगलं वाटतंय. तूच बघून सांग बघायचं का नाही ते. आजाला विचारलं पाहिजे यो पोरगा कसा आहे ते. त्यो जर बघ म्हणला तरच मी यो पोरगा बघणार. म्हणजे मला सांगा, तुम्ही ठरवलं होतं का? नाही तर नाही, हो तर हो, असं काही अल्टिमेटम मी ट्राय केलाच असतं परत. आपलं देवळात जाणं सुरूच ठेवायचं. लग्नाचे विषय होत होते. 2 एक वेळेस मुलींना बघायला पण गेलो होतो मी. बर ती काय संधी सोडली नाही. पहले तो तुम्हें एक संकल्प करना पड़ेगा कि तुम ये सब जो कुछ कर रही है ना, वो किसी को बताएगी नहीं. हम संकल्प लेते हैं कि हम ये बात किसी को नहीं बताएंगे. आगे क्या करना है? रूप दान करना पड़ेगा. ये क्या होता है आजी जी? ये जो आपकी रहन सहन है ना, ठाट बाट की, मेकअप बेकअप करके, भारी भारी साड़ियाँ पहन के, जेवर डाल के, ये सब निकालना पड़ेगा. ऍक्च्युली मी त्यांची सून मोनिका विक्रांत दळवे. आणि हे तुमचं लेटर आलं होतं माझ्याकडे. अजून काय दाखवायची गरज आहे का? मिनिटात 2000 कमवायचं. एक काम कराल? ठीक आहे. तू माझ्या समोर माझ्या मुलीला फसवतोय. मी नाही शांत बसणार. आमासनी आमचा हक्क पाहिजे मामांची. तुम्ही वाटण्या करून टाका. सूरज, सूरज, सूरज,
काय झालंय? ही तुझी वहिनी वाटण्या मागायली. साहिलचं पहिलं प्रेम नेहा, साहिलचं आणि तिचं नातं, आमचं आणि साहिलचं नातं, हा एक असा दागिना आहे ना जो सगळ्यांकडे असतो पण जाणवत नाही. म्हणूनच नाती अशी करा जी दिसली नाहीत तरी चालेल पण जाणवली पाहिजे.